हाय सर्वांना. तर इथे माझं आवरलं आहे. आवरल्यानंतर मी किचनमध्ये आले. रात्रीची भांडी घासलेली तशीच होती, ती रॅकला लावून घेतले. आणि रात्री चवळी भिजत टाकली होती, ती चवळी स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतली 2-3 वेळा आणि त्यानंतर कुकरला लावले. कुकरच्या शिट्ट्या होऊजेपर्यंत इकडे मी आयुषीला उठवत होती, तर आयुषी काय उठली नाही. मग त्यानंतर मी पीठ मळून ठेवले चपातीसाठी. आणि पाणी आलं होतं मध्येच, तर प्रिन्सच्या पप्पाला म्हटलं की पाणी भरून घ्या, मी स्वयंपाक बनवते. तर ते बोलले ठीक आहे, भरतो मी. तर आमच्याकडे काल पाणी आलं नव्हतं, तर खूप सारे कपडे पडले होते धुवायचे. स्वयंपाक वगैरे आवरून मग कपडे वगैरे धुवून घेईल. त्यानंतर मग भाजीची तयारी केली. कांदा, टमाटर, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवले मी. मग कुकरच्या शिट्ट्या झाल्या की लगेच थंड झालं का भाजी बनवता येईल म्हणून. इथे आयुषी उठली होती, तर बोलत होती मम्मी मी आंघोळ करून घेते. मी म्हटलं ठीक आहे, करून घे आंघोळ. प्रिन्स तर आज स्कूलला गेला नव्हता. लवकरची स्कूल आहे म्हणून तो खूप कंटाळा करतो. आता त्याला सवय लागूपर्यंत असंच आहे. आज नाश्त्यामध्ये उपमा बनवले होते. ते काही शूट केले नाही, कारण की लाईट गेली होती आमच्याकडे. खूप अंधार पडतो, मग अंधारामध्ये कसं शूट करणार म्हणून केलेच नाही. तर इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, इथे भाजी बनवून घेते. त्यानंतर पाणी भरून प्रिन्सचे पप्पा गेले होते प्रिन्सची हेअरकट करायला. त्याचे केस खूप वाढले होते, त्याच्या मिसने सांगितले की हेअरकट करायला, म्हणून गेले होते. माझी भाजी झाली अशी छान, अशी किती छान कलर आला आहे. नंतर घेतले मी चपात्या बनवायला. माझे व्हिडिओ कसे वाटतात, आवडतात का, नक्की सांगा कमेंटमध्ये. इथे चपाती भाजी झाले बनून. लगेच मी किचन वगैरे पुसून घेतले. आयुषी बोलत होती मम्मी ये ना, मला तयार कर. तर मी म्हटलं थांब थोडं, येते मी. टाईम होता तिच्या स्कूलला, अजून 12:30ची शाळा भरते तिची. तिला म्हटलं थांब, येते मी. आज आयुषीच्या डब्यामध्ये चपाती भाजीच दिली. काय माहीत खाते की नाही. ती तर चपाती नकोच म्हणते, मम्मी मला ब्रेड जामच दे. तर मी म्हटलं नको, आज सारखं सारखं दररोज कुठे खायचं ते, चपाती भाजी घेऊन जा म्हटलं मी तिला. तर ती चिडचिड करत होती. तर इथे प्रिन्स आला होता हेअरकट करून, तर रडायला लागला. मम्मी माझे खूप खूप छोटे केस केलेत म्हणून रडत होता. समजत होते मी. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच.